नमस्कार मंडळी. तर माझं नाव असं तेजू आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. तर बऱ्याच दिवसांनी मी आज गोव्यात इलं आहे. म्हणजे मी काल रात्री इलं आहे गोव्यात. आणि 1 महिना तर मी सुट्टीवरच होते, कारण की मी गाडीवरनं पडलेलं आहे आणि आता मी झालं आहे तसा रिकवर. आणि त्यामुळे सुट्टीवरच असल्यामुळे आज मी जाताला आहे बऱ्याच दिवसांनी कामावर पण. तर आता वाजले असं सकाळचे 8. उठलं आहे, ब्रश वगैरे करतं आहे आणि त्याच्यानंतर रेडी होऊन जात आहे मी कामावरती. तर आधी काहीतरी जेवण खाऊ पण काहीतरी करू का? तर बघूया चला काय असा रूममध्ये आता ब्रश वगैरे करून घेतलं आहे आणि इथे मी तयारी केली आहे खिचडीची. बघा, थोडेसे तांदूळ घेतलं आहे, एक बटाटी कापून घेतलं आहे, इकडे मूग आणि तूर डाळ आज मिळाली ती घेतलं आहे, बाकीची डाळ तर काय मला मिळणार. आणि एक कांदो कापून घेतलं आहे, तूप, मीठ, थोडीशी हळद आणि जिरा, मोहरी तर काय मला मिळणार. त्याच्यामुळे ह्या आता सगळ्या मी एकत्र टाकून एकच खिचडी बनवतले आहे, कारण वेळ तर नाही असं माझ्याकडे. आणि सध्या मी काय तिखट पण काय खाणे नाही, कारण की सध्या माझ्या पोटात बरा नाही असा. त्याच्यामुळे आपण साधा ह्या सात्विक जेवण जेवलेला बरा. त्याच्यामुळे काही दिवस मी असंच काहीतरी ह्या खातलं आहे. तर ह्या करून घेऊया आणि तयारी करू घेते फटाफट, कारण की लेट झालेला असा आणि गाडी येतली या. त्याच्या आधी रेडी होऊन बसाव्या. खिचडी कुकरमध्ये फोडणीक दिलं आहे आणि ठेवलं आहे इंडक्शनवरती. गॅस आमचं संपलेलो असा, आमका अजून सिलेंडर मिळाक नाही, त्याच्यामुळे आम्ही इलेक्ट्रिक इंडक्शनच यूज करतो. पण माका तर लागलेली खूप भूक, तर मी शेंगदाण्याचे लाडू घेतलं आहे आणि खात असो टाईमपास जरा वेळ केलं आहे. तेवढ्यात माझी खिचडी पण झाली, डब्बो भरलं आहे फटाफट आणि लगेच घेतलं आहे तयारी करू घेतलं आहे. तर माका फोन इलो की कॅब बाहेर इलेलीच असा आणि लवकर तयारी करून तू ये, बाहेर पड. पण माझी तयारी तर झालेली होती, पण माझी औषधं घ्यायची होती. औषधं फटाफट घेतले आणि लगेच गेलं आहे कॅबमध्ये बसलं आहे आणि कॅबमधून लगेच गेलं आहे कामावरती पोचलं आहे आणि जरा वेळ काम केलं आहे आणि नंतर परत मका लागली भूक. तर मी केलेली खिचडी टिफिनमध्ये आणलेलं आहे, ती मी बसान खाल्लं आहे. परत जरा वेळ काम केलं आहे, सगळा काम आटपून मी निघाले घराकडे जाऊ. तर आमका हे वाटेतच 2 शंभुले मिळाले, त्यांच्यासोबत जरा वेळ खेळलो आणि नंतर कॅबमध्ये बसान निघालं आहे मी घराकडे जाऊ, म्हणजेच माझ्या रूमवर जाऊ. पोटात तर खूप भूक लागलेली होती, तर जेवणा करू तर खूप टाईम लागतलो. म्हटलं आम्ही असा तास खातो आहे, त्याच्यामुळे बसान खाल्लं आहे आणि नंतर जेवण वगैरे बनायलं आहे. जेवलं होतं का आपण सोनम आणि मी बसान. आणि त्याच्यानंतर सोनमने आणलेले आंबे कापून खाल्ले आम्ही. आणि असं होतं माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.